हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण आहे ना सगळ्यात अगोदर आज आपण शिकणार आहोत आपल्या ह्या क्लासमध्ये पेपर पॅटर्न कसा बनवायचा. आता हे मापाचं ब्लाऊज आहे, त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य जसं की पट्टी, एक वही पेन आपल्याला लागणार आहे ते माप पूर्ण लिहिण्यासाठी, एक पट्टी लागणार आहे त्याला आपल्याला पूर्ण रेषा आपल्या मार्किंग करण्यासाठी, त्याचबरोबर एक मार्कर पेन लागणार आहे आणि न्यूजपेपर लागणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला मापही कोणती घ्यायची आहेत ती आपण अगोदर पाहूया. बघा, कॅमेरा असा मी थोडा जवळ नेते. आता इथं उंची, शोल्डर, छाती, मुंडा, कंबर, पुढचा गळा, मागचा गळा, कटोरी, योगपट्टी आणि बाही आणि दंडघेर हे सुद्धा लागणार आहे. तर एवढे सगळे आपल्याला माप इथं लागणार आहेत. आणि वरती आपण कटोरी ब्लाऊज साईज लिहिलेली आहे. तर आता इथं साईज आपण आपल्याला आता प्रत्येक ब्लाऊजची साईज कशी काढायची आणि माप कसे काढायचे ना ते आपण पाहणार आहोत पहिलं. आणि अगोदर माप घेणार आहोत आपण जुन्या ब्लाऊजवरचे कस्टमरचे, त्याच्यावरच आपण पेपर पॅटर्नसुद्धा काढणार आहोत. तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक मापाचा वेगवेगळा ज्याच्या त्याचा पेपर पॅटर्न तुम्हाला काढता पण येईल आणि ब्लाऊज कटसुद्धा व्यवस्थित असा करतासुद्धा येईल. क्लास न करता जर तुम्ही हे गोष्टी तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहून जर केल्या तर नक्कीच तुम्हीसुद्धा एक चांगला प्रोफेशनल टेलर बनवू शकता. तर बघा, आता हे पूर्ण ब्लाऊज आहे ना आपल्याला पहिलं जुन्या ब्लाऊजचे हुक लावून घ्यायचे. आणि आपल्याला ब्लाऊज आहे ना कधी पण माप घेताना सुईचंच ठेवायचं आहे, आपल्याला उलटा ब्लाऊज करायचा नाही, कारण प्रत्येकाची शिवायची पद्धत वेगळी असते. जर तुमचा ब्लाऊज मापाला दुसरीकडच्या कस्टमरचा आलेला असेल, दुसऱ्यांनी शिवलेला, तर तुम्हाला ते उलटा नाही करायचा, कारण प्रत्येकाची माप घ्यायची किंवा मार्जिन घ्यायची पद्धत वेगळी असते. तर आपल्याला कधी पण फिटिंग लेवलनेच माप घ्यायचे. आपण अंगावर माप घेताना सुद्धा फिटिंगचेच घेतो. तर बघा, आता इथं आपल्याला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचे अगोदर. आता मी ह्या भाईपासून तर त्या भाईपर्यंत शोल्डर मोजलेला आहे. तर पूर्ण शोल्डर आलेला आहे 10 इंच. तर इथं आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे. तर अर्धा इंच ॲड केल्याच्या नंतर आपलं इथं पूर्ण बरोबर होतं, आपल्याला 10.5 इंच शोल्डर होतं. तर आता इथं 10.5 इंच का, तर ते सुद्धा मी तुम्हाला नंतर कटिंगमध्ये सांगते, पुढं व्हिडिओ बघा. तर बघा, आता इथं आपल्याला बॅकला ब्लाऊज बॅक नेकला घ्यायचा असा उलटा करून. तर बघा, आता इथं आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची. शोल्डरपासून ते आपल्याला पूर्ण खालीपर्यंत उंची घ्यायची. थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून कुठे ब्लाऊज चुरगळलेला वगैरे असतो त्यासाठी. तर इथं बघा, आता उंची आलेली आहे 11.5. सो त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. तिथं 12.5 इंच होते. तर बघा, अशा पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे. आता इथं अर्धा इंचाला काय करायचं, वरती 1 लिहायचं, एक आडवी रेष करायची आणि त्यानंतर खाली आपल्याला 2 लिहायचं. म्हणजे असंच आपले 1 इंचचे 2 भाग म्हणजेच अर्धा इंच. तर अशा पद्धतीने करायचे. तर बघा, आता इथं आपलं तिसरं माप घ्यायचं अगोदर. आता आपण बॅकला तर केलंच होतं, तर आता आपण लगेचच बॅकचा गळा पण मोजून घेऊया. आता शोल्डरपासून ते गळ्याच्या खाली पाठीपर्यंत जितका गळा आहे तितका मोजून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला टोक आलेलं नसेल, डिझाईन वगैरे अशी असेल, तर तुम्ही पट्टी ठेवायची तिथं आणि आपल्याला टोकापर्यंत मोजून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता 8.5 इंच गळा आलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. 9 इंच मी इथं गळा घेतलेला आहे. आता अर्धा इंच शिलाई मार्जिन कुठं, तर शोल्डरच्या साईडने आपलं अर्धा इंच जातं आणि पुढच्या गळ्याला सुद्धा अर्धा इंच आपलं शोल्डरच्या साईडला जातं. तर बघा, आता इथं मी पुढचं करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे. इथं पुढचा गळा आलेला आहे 4.5 इंच आणि 4.5 इंचला अर्धा इंच आपल्याला ॲड करून 5 इंच इथं आपल्याला बरोबर लिहायचं आहे. आता जितकं आपण सगळं ॲड करूनच लिहिलेलं असतं तेच माप आपल्याला पेपरवरती टाकून पेपर पॅटर्न तयार करायचं आहे. तर बघा, आता इथं काय करायचं, आपल्याला बाही घ्यायची आहे. तर बाही आपल्याला सरळ करायची आणि मुंडा मोजून घ्यायचा आहे. इथं बघा, अशा पद्धतीने. तर आता इथं मुंडा आलेला आहे 4.5 इंच प्लस अर्धा इंच आपल्याला शोल्डरच्या साईडने मार्जिन जातं. तर आपल्याला पूर्ण मुंडासुद्धा आपला 5 इंच आलेला आहे. तर 5 इंच लिहून घेतलं.
आता इथं आपल्याला काय करायचे, परत हुक लावून घ्यायची आणि आपल्याला कटोरी मोजून घ्यायची. आता इथं जिथं आय असतात ना तिथून मोजा किंवा तुम्ही इकडून मोजा, पण आपल्याला जी आयची पट्टी आहे ना ती सोडून द्यायची आणि तिथून आपली कटोरी साईड पॅटर्नपर्यंत जितकं जोडलेली आहे ना तितकीच मोजून घ्यायची. तर इथं बघा 5 इंच कटोरी आलेली आहे, तर मी तिथं 5 इंच लिहिलेली आहे. आता योगपट्टी आपण जितकं पॉईंटला आपला आहे ना योगपट्टी ते टोक मोजायचे आपल्याला योगपट्टीचं आणि खालीपर्यंत मोजायचे किती येते, किंवा तुम्ही फिटिंगच्या साईडला मोजलं तरीही चालेल. योगपट्टी आलेली आहे 2.5 इंच. तर बघा आता इथं छातीचं माप काढूया आपण. आता छातीच्या साईडला दोन्ही पण साईडने आपल्याला मोजून घ्यायचे अगोदर. आपण इकडची पण साईड मोजून घ्यायची, इकडची पण, कारण कमी जास्त असतं मापा टाकण्याचं, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर बघा आता इथं बरोबर होतं दोन्ही पण साईडनी. एका साईडनी 7.5 इंच, दुसऱ्या साईडनी 7.5च्या पुढं होतं. तर आता आपल्याला 7.5 इंच छाती म्हणजे त्याचे 4 भाग केले तर आपल्याला 4 भागाने अजून मोजलं तर येते किती, 30 इंच साईज. आपली इथं साईज येते 30 इंच. 30 इंचचा चौथा भाग काढायचा म्हणजे 30 भागिले 4. तर आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर आपल्याला 7.5 इंच इथं छाती येते. तर 7.5 प्लस आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर मी ते तुम्हाला पुढं सांगते कसं करायचं. तर बघा आता इथं आपले बऱ्यापैकी माप पूर्ण काढून झालेले आहेत. आता बाहीचं माप राहिले तर ते तुम्हाला नंतर दाखवते कसं घ्यायचं ते सुद्धा. तर बघा आता अगोदर आपण ही अशी सगळे माप लिहून घेतलेले आहेत. तर आता कंबर लिहिलेलं की काढली आपण. तर कंबर आहे ना, कमरेला सुद्धा ह्या हुकापासून तर त्या हुकापर्यंत आयपर्यंत पट्टीपर्यंत पूर्ण कंबर मोजून घ्यायची. तर थोडंसं शूट राहून गेलं तर मी तुम्हाला नंतर सुद्धा सांगेल की, आणि ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत की कंबर कशी मोजायची, जुन्या ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी मापं कशी घ्यायची. तर तरीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तर चला आता मेन आपला पॉईंट होता की पेपर पॅटर्न कसा बनवायचा. तर आता हे सगळे मापत्र आपण काढून घेतलेले आहेत जुन्या ब्लाऊजचे. आता नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला पहिलं पेपर पॅटर्न काढायचा आहे. तर बघा असा डबल फोल्ड आपल्याला पेपर घ्यायचा आहे, व्यवस्थित दुमडून वगैरे घ्यायचा आहे. आता पूर्ण उंची आपली ब्लाऊजची होती 11.5 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला 12.5 इंच वर टिक करायचे. बघा वरच्या साईडला अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला पूर्ण शोल्डर होतं 5 इंच, तर आपल्याला 5.5 इंचवरती टिक करायचे. आता इथं तुम्ही 5.5 इंच तुम्ही अर्धा इंच वाढू पण शकता किंवा कमीही करू शकता. जर शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही 5 इंच घ्या, आणि जर शोल्डर पट्टी त्यांना 2.5 इंच हवी असेल तर तुम्ही 5.5 इंच घेऊ शकता. आता इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, पुढचा गळा घेतलेला आहे 5 इंच. आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या गळ्याचा पहिला आकार देऊन घ्यायचा आहे, कारण आपण पुढचे पॅटर्न अगोदर तयार करणार आहोत. डबल फोल्ड पेपर केलेला असेल तर आपला पुढचा आणि बॅकचा दोन्ही पण पार्ट आपल्याला याच्यामध्ये मिळून जातात. तर इथं बघा अशा पद्धतीने आता आपल्याला मुंडा घेतलाय 5 आणि त्यानंतर ही छातीचं माप. तर छाती 7.5 इंच प्लस 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने घ्यायचे. आता इथं फक्त आपल्याला फिटिंग लेवलनीच मार्जिन वाढवायचे, आपल्याला बाकीच्या गोष्टींना मार्जिन वाढवायचं नाही दुसऱ्या मापांमध्ये, कारण आपण मार्जिन सोबत घेतलेलं आहे. तर आता इथं कोणापासून ते वरती आपल्याला 1.25 इंच किंवा 1 इंच यायचं आणि असा गोल आकार मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे. आता इथं कंबर, तर कंबर होती पूर्ण 24 इंच, त्यातला चौथा भाग आपण 6.5 इंच घेतला. बॅक टक्स आपल्याला मारायचे असतात तर आपल्याला 1 इंच ॲड करायचं, 2 इंच मार्जिन. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला योगपट्टी काढायची. आता योगपट्टीचं ना दोन्ही पण साईडने मी 2.5 इंच घेतले आणि अशा पट्टीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. आणि त्यानंतर पुढच्या टोकाला आपल्याला अर्धा इंच वरती घेऊन अशा पद्धतीने आपल्याला राऊंडमध्ये छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं कटोरी आहे 5 इंच, पण मी तर 4.5 इंचच घेणार आहे, कारण छातीचं माप खूपच छोटं आहे, तर आपल्याला कटोरी पण छोटीच काढायची आहे. तर बघा
आता कधी कधी कटोरी कोणाकोणाची फाकलेली जाते, जास्त माप येतं कटोरीचं, तर आपल्याप्रमाणे आपण माप घ्यायची. तर मी शक्यतो कधी पण 32 इंच साईजपर्यंत मी 4.5 इंचच कटोरी घेते, कारण बरोबर येतं. आता इथं पुढच्या मुंड्याचा आकार आपण 1/2 इंच किंवा अर्धा इंच आतमध्ये येऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि पुढच्या कटोरीचा गळासुद्धा आपण 1 इंच वरती जाऊन अशा पद्धतीने आपल्याला कटोरीसुद्धा ड्रॉ करून आता आपण कट करून घेऊया. तर बघा, आता इथं पूर्ण पेपर पॅटर्न आपला एक साईडचा कट झालेला आहे. आता जो डबल फोल्ड केलेला होता तो सुद्धा आपण कट करून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपल्याला खालच्या गळ्याला सुद्धा टिक करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला गळ्याचं मार्जिन सापडेल. किंवा 2.25 इंच गळा रुंदी आणि गळ्याची उंची आपण किती घेतली होती, 8.5 इंच गळा होता आणि अर्धा इंच मार्जिन पकडून आपण 9 इंच गळा घेतला होता, लिहिला होता. तर तेवढाच आपल्याला 9 इंच गळा इथं घ्यायचा आहे, कारण आपण सगळं मार्जिन ॲड करूनच आपण मापक तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला गळासुद्धा कट करून घ्यायचा आहे. आता इथं गळा झाला, मुंडा पण झाला आणि पूर्ण बॅक आपला बॅक नेकचा पार्ट पेपर पॅटर्न तयार झालेला आहे. आता इथं फ्रंटला सुद्धा आपण गळा कट करून घेऊया आणि त्यानंतर आपली योगपट्टी कट करून घेऊया आणि त्यानंतर कटोरीसुद्धा कट करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही तिन्ही पण पार्ट वेगवेगळे करा. आणि नंतर आपल्याला पुढच्या मुंड्याचा सुद्धा गळा अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार सुद्धा आपण कट करून घेतला आहे. आता इथं आपले तिन्ही पण पार्ट कट करून झालेले आहेत. आता इथं आपल्याला बॅक नेकमध्ये आपल्याला काहीच वाढवायचं नाही आहे, तसंच आपल्याला ठेवून द्यायचे. आपला रेडी आहे तो बॅक नेक आणि साईड पॅटर्नसुद्धा आपण समोरचा ठेवून दिला आहे. आता इथं योगपट्टी आणि कटोरी ह्या 2 पार्टमध्ये आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता इथं मी अर्धा इंच मार्जिन सोडून वरतून मार्किंग केलेलं आहे. आणि खालच्या वरतून आपण बरोबर करायचं आणि खालून आपल्याला काय करायचं, अर्धा इंच मार्जिन वाढवायचं असतं. तर अशा पद्धतीने योगपट्टी पण तयार झालेली आहे. आता ही दुसरी योगपट्टी मी पहिली ती आपल्याला टाकून द्यायची आणि ही योगपट्टी ठेवायची. त्यावरती आपल्याला नाव लिहून घ्यायचं की योगपट्टी आहे एवढ्या एवढ्या साईजची म्हणून. तर अशा पद्धतीने आता इथं आपल्याला कटोरीसुद्धा वाढवून घ्यायची आहे. आता मेन पॉईंट कटोरीमध्ये खूप महत्त्वाचा असतो. तर बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला कटोरी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि पूर्ण कटोरीला सगळ्या साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जशी आहे तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कटोरी तुमची अशा पद्धतीने केल्याच्या नंतर कुठेच कमी जास्त पडणार नाही. तर बघा, आता इथं आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे अगोदर. आपण त्यानंतर सुद्धा आपण कटिंगच्या आणि स्टिचिंगच्या पार्टमध्ये सुद्धा बरेच कटोरीचे बदल होतात, नंतर दाखवते. आता इथं कटोरी काही जास्त मोठी नव्हती आणि ती साईज पण होती, पण जास्त छातीचे भाग जास्त नसल्यामुळं आपल्याला थोडीशी कटोरी कमीच करायची आहे. तर इथं मी दोन्ही पण साईडनी 1.25 इंच वाढवलं. गळ्याच्या साईडनी हुकलूक पट्टीच्या साईडनी आपण अर्धा इंच वाढवलं आणि गळ्याचा आपण जिथून साईड पॅटर्न जोडतो तिथं आपण 1/2 इंच वाढवलं. बघितलं तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतले आणि गळ्या कटोरीचा आकार पण देऊन घेतला आहे. आता आपल्याला खाली सुद्धा 2.25 इंच 2.25 नाही, फक्त 1.25 इंच आपल्याला यायचं आहे. आणि अशा पद्धतीने मध्ये काढून 2.25 इंच खाली येऊन अशा पद्धतीने खालून पण आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो पूर्ण आकार कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे. याच्या अगोदरसुद्धा बरेच कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्न आपण कटिंग करून व्हिडिओ टाकलेले आहेत. तर बघा, आता हेच कटोरीमध्ये आपल्याला काय बदल करायचे ते आपण तर बघितले व कशी वाढवली कटोरी. आता इथं आपल्याला मेन टक्स काढायचा आहे. तर आता इथं टक्सला आपण दोन्ही पण पॉईंट जुळून घेतले आणि आपण जे एक्स्ट्राचं होतं ते पेपर कट केला आणि अशा पद्धतीने आपण 1.5 इंचवरती टिक करायचं किंवा 1.25 इंचावरती करायचं, जास्त टक्स नको असेल तर. आणि 2.5 इंच आपण उंची घ्यायची त्याची टक्सची आणि अशा पद्धतीने रुंदी 1.5 इंच घ्यायची आणि अशा पद्धतीने पूर्ण आपला टक्स रेडी झालेला आहे.
तर बघा कटोरी म्हणून आपण साईजनुसार लिहून पण ठेवायचं. आता इथं मी पटाफट लिहिलं कटोरी. आता इथं आपले तिन्ही पण पार्ट फ्रंटचे तयार झालेले आहेत. समोरच्या भागाचे आपले 3 पार्ट असतात ते तयार झालेले आहेत. योगपट्टी, कटोरी, साईड पॅटर्न. आता बॅक पॅटर्नला एकच पार्ट असतो, तर तो सुद्धा आपण लिहून घेऊया मागचा भाग म्हणून. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पार्ट तयार झाले. आता आपला मेन पॉईंट येतो बाहीचा. तर बाहीला सुद्धा आपल्याला डबल फोल्ड असा पेपर घ्यायचा आहे. डबल फोल्ड व्यवस्थित आपल्याला पेपर ची घडी करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला आता बाहीचं माप घ्यायचं. तर आता बाही आपले दंडघेर बघूया की दंडघेर आलेला आहे 4.5 इंच आणि बाही आलेली आहे आपली 4 इंच. तर बघा आता मी लिहून पण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, वाढवायचं कशात आहे ते दाखवते तुम्हाला. आता 4 इंच बाही आहे तर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे. खालून दंडघेराला अर्धा आणि वरतून अर्धा असे 1 इंच आणि आपल्याला बरोबर 5 करायचे. आणि दंडघेरामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच वाढवायचं आहे. तर चला आता तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवते. तर बघा आता इथं बाही आहे आपली 4 इंच प्लस आपण 1 इंच त्यामध्ये ॲड केलं तर 5 इंचवरती आपल्याला टिक करायचे. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता घडी घ्यायची आहे. आता आपल्याला घडीकीची म्हणजे पेपरची घडी आपण डबल फोल्डमध्ये आपल्याला चौरस करून पेपरची घडी किती घ्यायची. आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे, आपण जे 5 इंचवर टिक केले तिथून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं अगोदर पट्टीने. आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने बघा आता आपल्याला घडी घ्यायची आहे. 7.5 इंच छातीचा भाग आहे प्लस अर्धा इंच त्यामध्ये ॲड करून घडी घेतली मी. आणि अशा पद्धतीने आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे 2.5 इंच आणि त्यामध्ये मुंडा खोलीच्या आतमध्ये आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची. आता इथं मी तुम्हाला 2 पॉईंट दाखवते. एक मागचा पॉईंट आहे 2.5 इंचावरती आणि पुढचा पॉईंट आहे 2 इंचावरती अशा पद्धतीने. आता हे पुढचा पॉईंटचा आकार आपण 2.5 इंचाच्या पुढूनच सुरुवात केली आणि पुढचा पॉईंट आपण 2 इंचाच्या पुढून सुरुवात केली आणि मागचा पॉईंटला आपण 2.5 इंचाच्या पुढं. आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचे. अगोदर आपल्याला जर व्यवस्थित आकार नसतील येत तुम्हाला तर अगोदर नवीन असताल तर तुम्ही आधी डॉट डॉट करून घ्या जसं मी तुम्हाला इथं दाखवलं अगोदर. आणि त्यानंतर तुम्ही ती डॉट डॉट व्यवस्थित जुळून घ्या जेणेकरून तुमचा आकार आहे त्या आकाराची पद्धत आहे ना ती व्यवस्थित येईल आणि तुमचं मार्किंगसुद्धा छान येईल. आणि पुढचा आणि मागचा या मुंड्याचा दोन्ही पण आकार व्यवस्थित आले तर तुमच्या बाहीला कुठेही फुगा पडणार नाही. बाही अगदी परफेक्ट बसेल, हे 100% गॅरंटी मी देते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आता पुढून जे अर्धा इंच मार्जिंग होतं ते सुद्धा मार्किंग करून दाखवलं आणि अर्धा इंच आपलं वरच्या साईडनी सुद्धा शोल्डरला जोडण्यामध्ये जाणार आहे मार्जिन. आणि अशा पद्धतीने आपण कट करून घेतले. आता दंडघेर तुम्हाला सांगितलाच होता 4 इंच आणि त्यानंतर दंडघेर 4.5 इंच 2 इंच मार्जिंग तर ते सुद्धा दाखवलं. आता मध्ये कट मारून घेतला आणि त्यानंतर आपल्याला मागचा आणि पुढचा हे दोन्ही पण मुंड्याचे आपण कट करून अगोदर मागचा कट करून घेतला. आता इथं आपल्याला घडी ओपन करून पुढच्या मुंड्याचा कट करून घ्यायचा आहे आकार. अशा पद्धतीने पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने आकार येण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो. पेपर पॅटर्न बनवण्याची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त होऊ शकते, जास्त करावी लागेल जेणेकरून तुमचं आकार आणि तुमचं फिनिशिंग कटिंग करण्याचं हे व्यवस्थित आलं पाहिजे. हे मेन पॉईंट आहे. आणि तुम्ही न्यूजपेपरवरतीच पेपर पॅटर्न बनवा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस ही छान येईल आणि तुम्हाला 1 रुपयाही खर्च करण्यात येणार नाही. तर बघा आता हे सगळे पार्ट आपले तयार झालेले आहेत. बाही आहे, योगपट्टी आहे, कटोरी आहे, साईड पॅटर्न आहे आणि बॅकनेक आहे. तर आपले सगळे पार्ट तयार झालेले आहेत. कटोरी ब्लाऊजसाठी लागणारे सगळे पेपर पॅटर्न आपला हे 30 साईजचा तयार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये हाच पेपर पॅटर्न वापरून आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा.